विरार में जबरन चोरी के एक मामले को पुलिस ने कुछ ही घंटों में पर्दाफाश कर दिया। इस कार्रवाई में 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है और उसके कब्जे से लगभग 22,000 रुपए मूल्य का माल बरामद किया गया है। मिली जानकारी के अनुसार 13 फरवरी की तड़के विरार पूर्व क्षेत्र में एक व्यक्ति से उसका मोबाइल फोन और नकदी जबरन छीन ली गई थी। घटना के बाद पीड़ित ने संबंधित थाने में शिकायत दर्ज कराई। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने तुरंत जांच शुरू की। सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर पुलिस ने आरोपियों की पहचान की। इसके बाद अपराध शाखा की टीम ने जाल बिछाकर तीनों आरोपियों को हिरासत में लिया। तलाशी के दौरान आरोपियों के पास से चोरी किया गया मोबाइल फोन और नकदी बरामद कर ली गई। पुलिस ने बताया कि आरोपियों से पूछताछ जारी है और मामले की आगे की जांच की जा रही है। इस त्वरित कार्रवाई से क्षेत्र में पुलिस की सतर्कता और सक्रियता का परिचय मिला है। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। त्यामध्ये असं आहे की एक जो यातील फिर्यादी होता तो फिर्यादी घरी जात असताना तो दमला म्हणून तो एक उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसला होता झोपलेला। त्यानंतर सदर ठिकाणी 3 इसम आले व त्यांनी आरोपितांनी त्याला हटकून त्याच्याजवळ मोबाईल, त्याचं वॉच आणि इयरबड्स अशा 3 वस्तू जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते। सदर आरोपींचा आपण सदर ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पडताळून तसेच त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढून त्यांची माहिती घेतली व गुप्त बातमीदारामार्फत ते विरार फाटा येथे येणार आहेत अशी माहितीमुळे आपण सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलीस पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून सदर गुन्ह्यास जबरदस्तीने नेलेला 3ही वस्तू 100% मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। त्यातील एक आरोपी जो आहे मनोज प्रदेशी म्हणून तो यापूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्यांनी वसई रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत। त्यातील जो दुसरा आरोपी तो सुद्धा त्याचाच भाऊ आहे आणि तिसरा बी ते एकत्रच राहणारे आजूबाजूला राहणारे सगळे 2 मित्रच आहेत। अशा 3 आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यातील 2 आरोपी हे सख्खे भाऊ आहे व तिसरा आरोपी सुद्धा त्यांच्या बाजूलाच राहणारे हे सर्व रेल्वेपट्टी ब्रिज विराटपूरलाच साई दत्त नगर मध्ये राहतात आणि ऑलरेडी तो जो प्रतीक म्हणून जो आरोपी आहे मेन आरोपी त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत वसई रेल्वेला। तो सराईत गुन्हेगार आहे। सदर गुन्ह्यातून 100% मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेले आहे। त्यामध्ये मोबाईल फोन, वॉच आणि हेडफोन असे 3 वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत।